न्यायबोधिनी तर्कसंग्रह अथ शब्द परिच्छेद. ठीक आहे जी. तर 4 प्रकारचा यथार्थ अनुभव सांगितला होता. म्हणजे 4 प्रकारची प्रमा. कोण कोण? प्रत्यक्ष, अनुभूती, उपमिती, शाब्द. आणि त्या 4 प्रकारच्या प्रमेचं करण सुद्धा किती प्रकार सांगितलं होतं? 4. कोण कोण? प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द. त्यापैकी पहिल्या ज्या 3 आहेत प्रमा आणि प्रमाण, त्याचं विवेचन केलं. प्रत्यक्ष, अनुमान, अनुमिती. आता उपमान, उपमितीचंही विवेचन झालं. आता आहे कोण? शब्द प्रमाण. आणि शब्द प्रमाणापासून उत्पन्न होणारी काय? शाब्दी प्रमाण. याचं विवेचन करतात. मूळमध्ये आप्तवाक्यम शब्द, आप्तस्तु यथार्थ वक्ता, वाक्यम पद समूह, यथा कामानय शुक्लाम दंडेन इति, शक्तं पदम, अस्मात् पदात् अयम् अर्थः बोद्धव्यः इति ईश्वर संकेतः शक्तिः. ठीक आहे जी. पंक्ती पहा. आप्तवाक्यम शब्द हे कशाचं लक्षण आहे? शब्द प्रमाणाचं. कशाचं लक्षण आहे? शब्द प्रमाण काय आहे? आप्तवाक्य. आप्त पुरुषाच्या द्वारे उच्चारित जे वाक्य त्याला म्हणायचं काय? शब्द प्रमाण. लागलं जी. आप्त पुरुषाच्या द्वारे उच्चारित. पण आप्त म्हणजे नेमका कोण घ्यायचा? मामा घ्यायचा का मामी घ्यायची? आहे की नाही? का काका घ्यायचा? कोण घ्यायचं नेमकं आप्त? म्हणजे असले आप्त नाही चालत आम्हाला. परमार्थामध्ये असले आप्त काही कामाचे नाही आहे. ते सारे चोर आहेत. आहे की नाही? काय आहेत? चोर आहेत. नाही का? चला मग कोण आप्त घ्यायचे? आप्तस्तु यथार्थ वक्ता. आप्त कशाला म्हणायचं? यथार्थ वक्ता. जसं आहे सत्य बोलणारा त्याला काय म्हणायचं? आप्त. म्हणून जगात आप्त फक्त एकच आहेत. कोण? संत. आई बाप वगैरे सर्व काही जरी खरे बोलत असले व्यवहारात, भाऊ लग्न करून घे, शेती आहे, असं आहे तसं आहे, तो कल्याण होईल, पण त्यात काही कल्याण नसतं. कळलं की नाही? त्यांना विचारायचं, तुम्ही माझं कल्याण ज्या निमित्ताने करू इच्छिता ते निमित्त तुम्ही केलंय की नाही? ते म्हणतील हो केलंय. बरं मग केलं तर त्या निमित्ताने तुमचं कल्याण झालं का? विचारा त्यांना. ते म्हणतील काय आमचं काही कल्याण झालं, उलट काय झालं? वाटोळं झालं. कळलं की नाही? म्हणून म्हणतोय ना, कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत या. कळलं की नाही जी? मिथ्या हे जाणून शरणरी घा देवासी. काय आहे? धन दारा पुत्रजन. धन दारा म्हणजे पत्नी, पुत्र, जन बाकीचे सारे आले त्याच्यामध्ये. आहे की नाही? मामा मामी सुद्धा. धन दारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवासी. कळलं आता? चला. आप्तस्तु यथार्थ वक्ता. काय जी? यथार्थ वक्ता कशाला म्हणायचं? आप्त. यथार्थ वक्ता कोण असतो? जो आप्त असतो. आहे की नाही? आणि आप्त कोणाला म्हणायचं? जो यथार्थ असतो. चला मग. आप्तस्तु यथार्थ वक्ता. म्हणजे वाक्य काय हो? कारण शब्द प्रमाणाच्या लक्षणामध्ये 2 पद आले आहेत. आप्त आणि शब्द. वाक्य. आप्त आणि वाक्य. आप्त वाक्यम शब्द. आप्त सांगितलं, पण वाक्य काय आहे? तर वाक्य वाक्यम पद समूह. पदांचा समूह त्याला काय म्हणायचं? वाक्य. आहे की नाही? एकच पद उच्चारलं राम, ते वाक्य नाही आहे. कळलं की नाही? राम ग्रामम गच्छति हे काय आहे? वाक्य आहे. कळलं की नाही? राम हे काय आहे? एकच पद आहे, पण वैयाकरणाच्या दृष्टिकोनातून, व्याकरणाच्या दृष्टिकोनातून, न्यायमतानुसार एक पद नाही आहे. इथं सुद्धा अनेक पद आहेत. राम पद आहे, विभक्ती झाली ना, ते सुद्धा एक पद आहे, कारण त्याला सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा काय आहे? अर्थ आहे. कळलं? जाऊ द्या. वाक्याचा शब्दांचा जो समूह आहे की नाही, पदांचा जो समूह
त्याला काय म्हणायचं? वाक्य. वाक्यम पदसमूह. उदाहरण देतात, गाम आनय शुक्लाम दंडेन. है की नाही जी? गाम आनय काय अर्थ बरं या वाक्य सांगा बरं, कोण सांगतं? इथे सोडून गाम आनय शुक्लाम दंडेन या वाक्याचा अर्थ कोण सांगतं? सरळ आहे. गाम आनय हा शुक्लाम दंडेन काय अर्थ आहे? हा काय वाक्य झालं पूर्ण? हा असा वाक्याचा अर्थ आहे. दंडेन शुक्लाम गाम आनय. शुक्लामचा अन्वय दंडाबरोबर नाही होऊ शकत, कारण दंडेन तृतीय आहे. शुक्लाम ही काय तृतीय आहे का? मग काय आहे? द्वितीय आहे. समन्वय होत नाही. मग काय करायचं? दंडेन. एक मनुष्य चालला गाई आणायला, वळती आणायला, आहे की नाही? किंवा असा चालला, अरे जाय इकडे रे, हे बाळा इकडे. बर काय गुरुजी? अरे हे बघ एक काठी घे आणि ती पांढरी गाय घेऊन ये, कारण ती मारकी आहे. काठी बिगर जाऊ. दंडेन शुक्लाम गाम. हे काय आहे? वाक्य. का बरं? पदांचा समूह. गाम आनय शुक्लाम दंडेन इति. ठीक आहे जी. म्हणजे का हो? पदाच्या समूहाला वाक्य म्हणतात, कळाला मला. पण पद म्हणजे काय? तर पद म्हणजे काय? सुप्तिंगंतम पदम. पण ही भाषा कोणाची आहे? व्याकरणाची आहे. सुमंतम तिंगंतमच्या पद संज्ञाम. इथं ती भाषा नाही आहे. शास्त्र बदललं की भाषा बदलते. कळलं? मग इथं काय कशाला म्हणायचं? पद. शक्तम पदम. जे शक्तिवाला आहे त्याला काय म्हणायचं? पद. आहे की नाही? अहो म्हणे शक्तिवाला जे असतं त्याला पद म्हणतात, पण शक्ती कशाला म्हणतात हो? म्हणजे शक्ती पण सांगतो, काळजी करू नका. मूळमध्ये अस्मात् पदात अयम अर्थ बोद्धव्य इति ईश्वर संकेतः शक्ती. बोला. अस्मात् पदात् अयम अर्थ बोद्धव्यः इति ईश्वर संकेतः शक्तिः. ठीक आहे जी. ईश्वर संकेत. ईश्वर संकेताला शक्ती म्हणतात. हे संकेत म्हणजे काय? इच्छा. ईश्वराचा संकेत ईश्वराची इच्छा. पण कोणती इच्छा? की अस्मात् पदात अयम अर्थ बोद्धव्य. अमुक पदापासून अमुक अर्थाचा बोध लोकांना व्हावा, अशी जी ईश्वराची इच्छा, त्या इच्छेला म्हणायचं काय? शक्ती. असा जो ईश्वराचा संकेत म्हणजेच ईश्वराची इच्छा, त्याला म्हणायचं काय? शक्ती. जसं घट या पदापासून कंबुग्रीवादिमान अर्थाचा बोध लोकांना व्हावा, अशी जी ईश्वराची इच्छा आहे, ईश्वराचा संकेत, त्यालाच म्हणायचं काय? शक्ती. बरोबर आहे की नाही? चला मग आता न्यायबोधिनीमध्ये शब्दम लक्षयती मिळाली पंक्ती. शब्दम लक्षयती म्हणजे शब्दाचं लक्षण करत आहे. कोणत्या पंक्तीद्वारे? आप्त इत्यादी. शब्दम लक्षयती आप्तेती. न्यायबोधिनी आप्तोच्चरितत्वे सती वाक्यत्वम शब्दस्य लक्षणम. बोला. ठीक आहे जी. हे शब्द प्रमाणाचं काय केलं? मूळच आहे, फक्त भाषा बदलली. आप्तोच्चरितत्वे सती म्हणजे आप्त पुरुषाच्या द्वारे उच्चारित असून जे वाक्य आहे त्याला शब्द असे म्हणतात. कळालं? चला मग म्हणे का हो? तर लक्षण केलं तुम्ही कशाचं? शब्दाचं. लक्ष कोण? शब्द. लक्षता कुठे? शब्दाच्या ठिकाणी. बरोबर जी. मग लक्षतावच्छेदक कोण? शब्दत्व. म्हणजे केवळ शब्दत्व घेऊन नाही जमायचं, कारण केवळ शब्दत्व घेतलं तर अडचणी. मग कोण शब्दत्व? प्रमाण शब्दत्व. हे काय आहे? लक्षतावच्छेदक. काय जे? प्रमाण शब्दत्व. पंक्ती पहा. प्रमाण शब्दत्वम लक्षतावच्छेदकम. लक्षतेचा अवच्छेद धर्म कोण? प्रमाण शब्दत्व. प्रमाण हे पद दिल्यामुळे काय झालं की इतर पुरुषाच्या द्वारे, अनाप्त पुरुषाच्या द्वारे उच्चारित जे वाक्य आहे मग तिथं लक्षण जाणार नाही. तर एवढं जर म्हटलं असतं काय? लक्षतावच्छेदक काय आहे? शब्दत्व. शब्दत्वाने अवच्छिन्न जो असतो तो शब्द आणि तेच प्रमाण आहे असं म्हटलं तर काय होईल? अनाप्त पुरुषाच्या द्वारे उच्चारित किंवा भ्रमिष्ठ पुरुषाच्या द्वारे उच्चारित जे वाक्य आहे त्यालाही काय म्हणावं लागेल? शब्द प्रमाण म्हणावं लागेल. तसं आपत्ती येऊ नये म्हणून लक्षतावच्छेदक केवळ शब्दत्व नाहीये, अपितु प्रमाण शब्दत्व. लक्षात आलं? पंक्ती पहा. प्रमाण शब्दत्वम लक्षतावच्छेदकम. ठीक. आगे पुढे
वाक्यत्व मात्र उक्तौ. आता बघा पदकृत्य करत आहेत कशाचं? शब्दाच्या लक्षणाचं. शब्दाचं काय लक्षण केलंय बोला बरं एकदा. आप्तोच्चरितत्वे सती वाक्यत्वं शब्दस्य लक्षणम. ठीक आहे ना. समजा आप्तोच्चरितत्वे सती हे पद काढलं वजा केलं तर शब्द प्रमाणाचं काय लक्षण राहील? वाक्यत्वं शब्दस्य लक्षणम. एवढंच लक्षण करा. आप्तोच्चरितत्वे सती कशाला देता तुम्ही? कळलं? देत आहेत पंक्ती पहा. वाक्यत्व मात्र उक्त म्हणजे एवढं वाक्यत्व एवढंच जर शब्द प्रमाणाचं लक्षण केलं तर वाक्यत्व मात्र उक्त अनाप्त उच्चारित वाक्य अतिव्याप्ती. अनाप्त पुरुषाच्या द्वारे उच्चारित जे वाक्य आहे त्याच्यावर काय होईल? अतिव्याप्ती होईल. अतः आप्तोच्चरितत्व निवेश म्हणून लक्षणामध्ये पदाचा निवेश केला, प्रवेश केला. कोणत्या? आप्तोच्चरितत्व. मग म्हणे एक काम करा, तेवढंच करा लक्षण. आप्तोच्चरितत्वं शब्द प्रमाणस्य लक्षणम. काय काढा? पद काढलं, वाक्यत्वं पद काढलं. काय ठेवलं? आप्तोच्चरितत्वं शब्द प्रमाणस्य एवढंच करा असं कोणी म्हणेल? सांगतायत. तावन मात्र उक्तौ. लागली पंक्ती. तावन मात्र उक्तौ म्हणजे आप्तोच्चरितत्वं शब्द प्रमाणस्य लक्षणम. एवढंच लक्षण केलं तर तावन मात्र उक्तौ जबगड दशाधौ अतिव्याप्ती अतः वाक्यत्वं. म्हणजे समजा आप्त पुरुष आहे आणि सहज बसलाय आपल्या मस्तीमध्ये आनंद घेत आणि लागला गाणं म्हणायला जबगड द खापा छाटा ता छाटा. आप्त पुरुषाचा उच्चार आहे की नाही? मग त्यालाही काय म्हणावं लागेल? शब्द प्रमाण म्हणावं. पण ते शब्द प्रमाण आहे का? नाही, कारण त्याच्यापासून काही बोध होत आहे की नाही. म्हणून आप्त पुरुषाचा उच्चारित असून वाक्य पाहिजे. कळलं? चला. तावन मात्र उक्त जबगडदशाधौ अतिव्याप्ती अतः वाक्यत्वं. म्हणून कोणतं पद दिलं? वाक्यत्वं हे पद दिलं. म्हणून आता अतिव्याप्ती होणार नाही. बनलं लक्षण. काय लक्षण म्हणलं बोला? सती वाक्यत्वं शब्दस्य लक्षणम. चला. आपण आप्त म्हणजे काय सांगा? आप्ताचं काय भानगड आहे? आप्त कशाला म्हणायचं? न्यायबोधनिका. आप्तत्वं च. आप्तत्वाचा अर्थ करू राहिली. आप्तत्वाची परिभाषा प्रयोग हेतु भूत यथार्थ ज्ञानवत्वं आप्तत्वं. बोला. प्रयोग हेतु भूत यथार्थ ज्ञानजन्य शब्दत्वं इति. प्रयोग हेतुभूत यथार्थ ज्ञानजन्य शब्दत्वं. हे काय? हे नंतर आहे. अगोदर आप्ताची परिभाषा, नंतर आप्ताची परिभाषा केल्यानंतर मग लक्षण काय तयार झालं त्याच्याकरिता ते पुढे दिलेलं आहे. तुमच्यात मला वाटतं वाक्यच नाही, जाऊ द्या. नाही तर आप्तत्वाची परिभाषा केली आहे. प्रयोग हेतुभूत यथार्थ ज्ञानवत्वं. ध्यान द्या. काय? प्रयोग हेतुभूत यथार्थ ज्ञानवत्वं. काय? आप्तत्वं. कळलं? प्रयोग हेतुभूत. प्रयोग म्हणजे शब्द प्रयोग. शब्द प्रयोग होण्याकरिता असावं लागतं काय? ज्ञान. आहे की नाही? जसं प्रयोग हेतुभूत ज्ञान. समजा अत्र घटः अस्ति हा झाला शब्द प्रयोग. पण हा शब्द प्रयोग कोण करू शकतो? ज्याला हे माहिती आहे काय की इथं घट आहे. मग प्रयोगाला कारणीभूत ज्ञान त्याजवळ आहे की नाही? मग ते ज्ञान ज्याच्याजवळ आहे ना त्याला म्हणायचं काय? आप्त. आहे की नाही? आणि ते ज्ञान नसेल तर शब्दप्रयोग करता येणार नाही. म्हणून म्हटलंय प्रयोग हेतुभूत. प्रयोगाला कारणीभूत, शब्द प्रयोग होण्याकरिता कारणीभूत जे ज्ञान. ज्ञान असेल तर शब्दप्रयोग, ज्ञान नसेल तर शब्दप्रयोग करता येणार नाही. प्रयोग हेतुभूत यथार्थ ज्ञानवत्वं. यथार्थ ज्ञानवत्वं म्हणजे यथार्थ ज्ञान हे ज्याच्या ठिकाणी आहे तो काय? आप्त. त्याला काय म्हणायचं? आप्त. चला. तथाच. मग आता लक्षण बनेल म्हणे कशाचं? शब्द प्रमाणाचं. आहे की नाही? मूळ मध्ये लक्षण केलं आहे किंवा न्यायबोधनिकाराने लक्षण केलं आहे शब्द प्रमाणाचं. काय? आप्तोच्चरितत्वे सती वाक्यत्वं शब्दस्य लक्षणम. आहे की नाही? मग आता आप्त शब्दाचा अर्थ माहित झाला आपल्याला.
बरोबर आहे की नाही? मग आप्त शब्द काढायचा तिथून आणि आप्त शब्दाचा जो अर्थ झाला आहे तो तिथं टाकायचा. झालं लक्षण तयार. शब्द प्रमाणाचं पुन्हा एक कसं? प्रयोग हेतू भूत यथार्थ ज्ञान जन्य. सापडलं का? प्रयोग हेतू भूत यथार्थ ज्ञान जन्य काय? शब्दत्वम. प्रयोग हे काय झालं? लक्षण कशाचं? शब्द प्रमाणाचं. काय बोला? प्रयोग हेतुभूत यथार्थ ज्ञानजन्य शब्दत्वम शब्द प्रमाणस्य लक्षणम असं समजून घ्यायचं. ठीक आहे जी. चला ठीक आहे जी. प्रयोग हेतुभूत यथार्थ ज्ञानजन्य शब्दत्वम इति पर्यवसन्नः अर्थः. हा अर्थ पर्यवसित झाला म्हणजे सारांश हा निघाला, हा त्याचा अर्थ आहे. पुढे बघा. वस्तुतस्तो वस्तुतस्तो सापडलं का? वस्तुतस्तो पद ज्ञानम करणम. आता हे दुसरं लक्षण करून राहिले. हे कोण करता येईल लक्षण? नवीन नाही आहे की नाही? आतापर्यंत झालं ते प्राचीन मत. प्राचीन मतामध्ये आणि नवीन मतामध्ये थोडा फरक आहे. ठीक आहे जी. काय जी? प्राचीन मतात आणि नवीन मतात काय आहे? काय फरक आहे बरं? तर प्राचीन मतामध्ये करण कोण आहे? पदच करण आहे. करण कोण आहे? पदच करण आहे की नाही? म्हटलंय ना आप्त वाक्यम शब्द. आप्तो पुरुषाच्या द्वारे उच्चारित वाक्य. वाक्य म्हणजेच काय? पद आहे की नाही? शब्द वाक्य तेच काय आहे? करण. हे म्हणतात नाही पद करण नाहीये, पदाचं ज्ञान करण आहे. फरक पडला की नाही? पद आणि पदाचं ज्ञान. प्राचीन मतानुसार करण कोण? पद. नवीन मतानुसार करण कोण? पदाचं ज्ञान. फरक आहे. जसं घट आणि घटाचं ज्ञान तसं पद आणि पदाचं ज्ञान हा फरक आहे. चला. वस्तुतस्तु पद ज्ञानम करणम. पदाचं ज्ञान काय आहे जी? करण आहे. ठीक आहे ना जी? का बरं असं करतात हे नवीन नाही एक लोक? त्याचं कारण आहे. ते म्हणतात जर समजा शब्दालाच करण मानलं, शब्दाचं ज्ञान करण न मानता, पदाचं ज्ञान करण न मानता पदालाच समजा करण मानलं तर अडचण येते. आणि काय अडचण येते? तर अतीत शब्द किंवा अनागत शब्द जे आहेत आहे की नाही त्यांच्यापासून सुद्धा शाब्दबोध व्हायला पाहिजे. अतीत शब्द आहे, नष्ट झालेले शब्दच आहे ना ते, आहे की नाही? आणि अनागत शब्द भविष्यकालीन शब्द ते पण शब्दच आहे. मग त्यांच्यापासून सुद्धा शाब्दबोध व्हायला पाहिजे कारण ते पद आहेत. पण शाब्दबोध होतो का? नाही होत. म्हणून पद करण नाहीये, अपितु काय? पदाचं ज्ञान. मग म्हणजे पदाचं ज्ञान मांडल्यावर, ज्ञानाला करण मांडल्यावर अतीत शब्दापासून काय शाब्दबोध व्हायला पाहिजे किंवा अतीत शब्द बी करण व्हायला पाहिजे. आपत्ती येईल का नाही? आता पण नाही येणार. कारण काय? पद कसे आहे जी? पदाचं ज्ञान नष्ट झालं, पद अतीत गेले, पदाचं ज्ञानही गेलं, पदाचं ज्ञान राहिलं नाही. म्हणून अतीत पदापासून काय होत नाही? अतीत पदाच्या ज्ञानापासून शाब्दबोध होत नाही. कळलं की नाही? म्हणून पद करण नसून करण कोण आहे? पदाचं ज्ञान. ठीक आहे जी. चला पुढे बघा. वस्तुतस्तो पद ज्ञानम करणम. नवीन नाही आहे आणि प्राचीन नाही, त्यांच्यात एवढाच मतभेद आहे. करण कोण? बाकीचं व्यापार आणि फल दोन्ही विषयी काही मतभेद नाही. शाब्दबोध फल आहे दोघांच्याही मतामध्ये. ठीक आहे ना जी. आणि करण जे आहे तिथं मात्र बदल आहे. एक म्हणतात पदकरण आहे, एक म्हणतात पदाचं ज्ञान करण आहे. पंक्ती पहा. वस्तुतस्तु पद ज्ञानम करणम. लागली पंक्ती. वृत्ती ज्ञान सकृत पद ज्ञान जन्य पदार्थोपस्थिती व्यापार. आता व्यापार काय आहे? व्यापार सांगतात. ठीक आहे. समजा ध्यान द्या. आप्त पुरुषाच्या द्वारे शब्द उच्चारित झाले, त्याने शब्द बोलले, आपण ऐकले. बरोबर आहे की नाही? आपण शब्द ऐकल्यानंतर मग काय होतं? त्या पदाच्या अर्थाचं स्मरण होतं. अगोदर काय होतं? पदाच्या अर्थाचं स्मरण. आणि नंतर शाब्दबोध होतो, आहे की नाही?
सर्वात पहिले एकदा वाक्य ऐकलं आहे की नाही, जसं काय राम आहे की नाही गावाला जातो, हे वाक्य ऐकल्यानंतर राम पदाचा काय अर्थ तो डोक्यात येतो अगोदर. गावाला, गाव आहे की नाही, द्वितीय विभक्ती कर्म त्याचा अर्थही कळला, जातो ही कळलं आहे की नाही, जातो वर्तमानकालीन क्रिया हे सर्व कळलं. त्याच्यानंतर शब्दबोध झाला काय की राम हा गावाला जात आहे, कळलं की नाही. आणि म्हणून पदापासून जे पदाच्या अर्थाची स्मृती हा मधला काय आहे व्यापार, तेच दिले बघा. वृत्ती ज्ञान सहकृत पद ज्ञान जन्य पदार्थोपस्थिती व्यापार. पद ज्ञान जन्य पदाच्या ज्ञानापासून उत्पन्न कोण, पदाच्या अर्थाची स्मृती उपस्थिती. उपस्थिती म्हणजे तेच उपस्थित होणे पद, त्याचा अर्थ उपस्थित होतो अगोदर म्हणजे स्मरण होतं त्या अर्थाचं, कळलं की नाही. पद ऐकल्यानंतर पदाच्या अर्थाची काय होते उपस्थिती. पद ज्ञान जन्य पदार्थोपस्थिती पदार्थाची उपस्थिती हा काय आहे व्यापार. परंतु पदाच्या ज्ञानापासून समजा आता एखाद्याने पद उच्चारले आणि तो माणूस होता कानडी कर्नाटकी भाषा आणि आपल्याला ती काही येत नाही आणि त्याने वाक्य वापरलं, पद ज्ञान झालं की नाही. पद ज्ञान झालं त्याच्यापासून पदार्थाची उपस्थिती झाली का, का बरं. पद ज्ञान तर झालं पण त्याला सहकारी कारण नाही आहे. काय नाही आहे सहकारी कारण पाहिजे तर त्या पद ज्ञानापासून पदाच्या अर्थाची काय होते उपस्थिती, बरोबर. म्हणजे सहकारी कारण कोण आहे, तो वृत्ती ज्ञान हे सहकारी कारण आहे. काय जी वृत्ती ज्ञान म्हणजे काय, वृत्ती म्हणजे इथं अंतःकरणाची वृत्ती नाही घ्यायची, शब्दाची वृत्ती. शब्दाची दोन प्रकारची वृत्ती असते, एक शक्तिवृत्ती एक लक्षणावृत्ती आहे की नाही. तर आपल्याला कोणत्या पदाची शक्ती कुठं आहे किंवा कोणत्या पदाची लक्षणा काय आहे हे माहित असलं पाहिजे. म्हणजे वृत्ती सहकृत पद ज्ञान हे कारण आहे कशाला, पदार्थाच्या उपस्थितीला. काय जी पदार्थाच्या उपस्थितीला कोण कारण आहे, वृत्ती सहकृत पदाचं ज्ञान. पदार्थाची उपस्थिती झाली, पदाच्या अर्थांची उपस्थिती झाली तर तो काय झाला मधला व्यापार. आणि त्याच्यानंतर होणारा जो बोध शाब्द बोध तो ते झालं काय फल, शाब्दिक प्रमा. पंक्ती पहा, वृत्ती ज्ञान सहकृत. वृत्ती ज्ञान म्हणजे शक्तिवृत्ती लक्षणावृत्ती. तो वृत्ती ज्ञान सहकृत म्हणजे वृत्ती ज्ञान आहे सहकारी कारण ज्याला, असं जे पदाचं ज्ञान आणि त्या पद ज्ञानापासून उत्पन्न जन्य जी पदाच्या अर्थाची उपस्थिती हा झाला मधला काय व्यापार. आणि पुढं वाक्यार्थ ज्ञानम शाब्दबोध फल. त्याच्यानंतर वाक्यार्थ बोध झाला, हे काय झालं मग फल. अर्थात शाब्दी प्रमा, शाब्दी प्रमा म्हणा शाब्दबोध म्हणा फल म्हणा एकच आहे. वाक्यार्थ ज्ञानम शाब्दबोध फलम. लागलं पंक्ती पुढे पहा. वृत्तीर्नाम हा म्हणजे वृत्ती कशाला म्हणतात. आता इथं तुम्ही लिहिलं की वृत्ती ज्ञान सहकृत लिहिलंय की असं नाही, वृत्ती ज्ञान सहकृत लिहिलंय ना. वृत्ती म्हणजे काय दिलंय, वृत्तीर्नाम शक्ती लक्षणान्यतर रूपा. बोला वृत्ती म्हणजे काय, शक्ती आणि लक्षणा अन्यतर दोन्ही पैकी कोणी आहे. म्हणजे ही पण वृत्ती आहे ती पण वृत्ती आहे. थोडक्यात शब्दाची दोन वृत्ती, एक शक्तिवृत्ती एक लक्षणावृत्ती. कळलं की नाही. चला म्हणजे का हो शक्तिवृत्ती आणि लक्षणावृत्ती. पण शक्ती म्हणजे काय आणि लक्षणा म्हणजे काय, तर शक्तीचं लक्षण करतात. शक्तीर्नाम मूळ मध्ये केलंच आहे लक्षण शक्तीचं काय, अस्मात् पदात् अयम अर्थ बोद्धवेत ईश्वर संकेत शक्ती. शक्तीर्नाम घटादि विशेषक घटादि पद जन्य बोध विषयत्व प्रकारक ईश्वर संकेत. बोला हे काय आहे शक्ती. कळलं. ईश्वर संकेतच काय आहे शक्ती. ईश्वर संकेत म्हणजे काय, ईश्वराची इच्छा. कशा प्रकारची ईश्वराची इच्छा, अमुक पदापासून अमुक अर्थाचा बोध लोकांना व्हावा अशी जी ईश्वराची इच्छा त्यालाच म्हणायचं ईश्वर संकेत. आणि तीच काय आहे शक्ती. त्याचं स्पष्टीकरण इथं केलं आहे.
घटादि विशेषक घटादि पदजन्य बोध विषयत्व प्रकार. ठीक आहे जी. प्रकारक जो ईश्वराचा संकेत. बघा आता घटादि विशेषक समजा घट पदापासून घट अर्थाचा बोध लोकांना व्हावा अशी ईश्वराची काय आहे इच्छा. तर तो जो ती जी इच्छा आहे तो जो संकेत आहे त्याचा विशेष कोण घट. विशेष कोण झाला घट. तर घटादि विशेषक आहे की नाही. आणि पुन्हा घटादि पदजन्य बोध घटादि पदापासून उत्पन्न होणारा जो बोध आहे की नाही ती बोध विषयत्व. बोध विषयत्व सुद्धा कुठं राहिलं हा आहे की नाही. बोध विषयत्व प्रकारक बोध विषयत्व आहे प्रकार ज्याच्यामध्ये असा जो ईश्वराचा संकेत. काय घ्यायचं ईश्वराचा संकेत बरोबर. त्या संकेतामध्ये दोन धर्म एक विशेष्य एक प्रकार. एक काय आहे विशेष्य आणि एक आहे प्रकार. तर विशेष्य कोण ती वस्तू घट पट मठ जी असेल ती आहे की नाही ती काय आहे विशेष. जसं उदाहरणार्थ समजा आता अयम घट किंवा घटवत भूतलम हे ज्ञान झालं. काय झालं घटवत भूतलम. तर या ज्ञानामध्ये एक विशेष आहे एक प्रकार आहे. विशेष्य कोण आहे भूतल आणि प्रकार कोण आहे घट. या ज्ञानाला आपण काय म्हणू शकतो भूतल विशेषक घट प्रकारक ज्ञान. काय जी भूतल विशेषक घट प्रकारक ज्ञान. काय त्या ज्ञानाचा आकार अयम घट घटवत भूतलम इत्याकारक ज्ञान. काय जी इत्याकारक ज्ञान बरोबर आहे की नाही. आता समजा ज्ञान झालं आहे अयम पट एवढंच ज्ञान झालं. त्याच्यात सुद्धा एक विशेष आहे एक प्रकार आहे. तर विशेष कोण पट आणि प्रकार कोण इथं आता पटत्व. मग काय बोलणार ह्या ज्ञानाला पट विशेषक पटत्व प्रकारक ज्ञान बरोबर आहे की नाही. तसं इच्छा आहे की नाही. समजा आता उदाहरणार्थ तुम्हाला आम्हाला एखाद्याला इच्छा उत्पन्न झाली. कशाची इच्छा उत्पन्न झाली जी गुलाबजामू खाण्याची इच्छा उत्पन्न झाली आहे की नाही. काय झाली गुलाबजामून खाण्याची इच्छा उत्पन्न झाली आहे की नाही. तर तिच्यामध्ये त्या इच्छेचा विशेष कोण आहे गुलाबजामुन. तर कशी ती इच्छा गुलाबजामुन विशेष इच्छा आहे की नाही. गुलाबजामुन विशेष काय ती इच्छा आहे संकेत आहे. त्याप्रमाणे ईश्वराची इच्छा म्हणजे ईश्वराचा संकेत. कसा तो संकेत की अमुक पदापासून अमुक अर्थाचा बोध लोकांना व्हावा. ध्यान द्यायची अमुक पदापासून अमुक अर्थाचा बोध लोकांना व्हावा. तर अमुक अर्थाचा मूळ मध्ये पंक्ती आली आहे अस्मात् पदार्थ अयम अर्थ बोधव्य इति ईश्वर संकेत. अयम अर्थ जो जो अर्थ असेल घटपट तो झाला विशेष्य आहे की नाही. आणि अस्मात् पदार्थ म्हणजे पदजन्य बोध पदजन्य बोध विषयत्व त्या पदाने आलं अस्मात् पदार्थ बोधव्य. कळलं की नाही. मग तो ईश्वर संकेत कसा झाला घटादि विशेष्यक घटादि पदजन्य बोध विषयत्व प्रकार असा तो ईश्वराचा संकेत आहे की ज्याच्यामध्ये घटादि विशेष्य आहे आणि घटादि पदजन्य बोध आहे की नाही. काय जी घटादि पदजन्य जो बोध विषयत्व हा काय आहे असा जो ईश्वराचा संकेत त्याला म्हणायचं काय शक्ती. कळलं जी आहे की नाही. आता हे झालं घटाला घेऊन झालं. पण घटाला न घेता जर लक्षण बनवायचं झालं तर काय बनवता येईल बरं. तर घटादि विशेषक याच्याऐवजी आपण घेऊ एतत् अर्थ विशेषक. काय जी एतत् अर्थ विशेषक एतत् पदजन्य बोध विषयत्व प्रकारक ईश्वर संकेत शक्ती. प्रकारक ईश्वर संकेत शक्ती. ईश्वर संकेत कळलं की नाही. अशा प्रकारचा जो ईश्वर संकेत त्यालाच म्हणायचं काय जी आहे की नाही. संकेत म्हणजे जी इच्छा बरोबर जी. कसा बरं एतत् अर्थ विशेषक एतत् पदजन्य बोध विषयत्व प्रकारक ईश्वर संकेत शक्ती. पुन्हा एकदा एतत् अर्थ विशेषक एतत् पदजन्य बोध विषयत्व प्रकारक
ईश्वर संकेत शक्ती. ठीक आहे जी, तेच दिलं आहे. शक्तिर्नाम घटादि विशेषक असा संकेत की ज्यामध्ये विशेष्य कोण आहे जी, कोणतरी वस्तू, घट पट मठ आदी घटादि विशेषक. पुन्हा घटादि पदजन्य जो बोध आहे की नाही, बोध विषयत्व प्रकारक आहे की नाही, बोध विषयत्व हा आहे प्रकार ज्यामध्ये असा जो ईश्वराचा संकेत, त्याला म्हणायचं काय, सोपी सोपी सरळ भाषा हीच काय की अमुक पदापासून अमुक अर्थाचा बोध लोकांना व्हावा अशी जी ईश्वराची इच्छा, त्याला म्हणायचं काय, कळलं, सोपं सोपं. शक्तिर्नाम घटादि विशेष घटादि पदजन्य बोध विषयत्व प्रकारक ईश्वर संकेत. लागलं जी. ईश्वर संकेत नाम ईश्वर इच्छा, स्पष्टीकरण केलं बघा. ईश्वर संकेत म्हणजे काही दुसरी तिसरी गोष्ट नाही. ईश्वर संकेत म्हणजे ईश्वराची इच्छा. ईश्वर संकेत नाम ईश्वर इच्छा साएव शक्ती इत्यर्थ. तिलाच काय म्हणायचं, शक्ती. लागलं जी. चला पुढे. आता ध्यान द्या. तर मूळ मध्ये आलं होतं शक्तम पदम. काय अर्थ जी, शक्तम पदम सापडलं का. तर ध्यान द्या, त्याचा अर्थ काय बरं. शक्तम पद म्हणजे शक्तीवाला जो आहे त्याला म्हणायचं पद. काय, शक्तीवाला जो आहे त्याला म्हणायचं पद. आणि शक्ती म्हणजे काय, ईश्वराची इच्छा. पण आता ध्यान द्या, ईश्वराची इच्छा हा काय एक प्रकारचा गुण. आणि गुण कुठं राहतो, गुणीच्या ठिकाणी. गुणी कोण इथं, गुणी कोण इथं, ईश्वर. गुण कोण घेतला, ईश्वराची इच्छा. मग ज्याची इच्छा आहे त्याच्याच ठिकाणी ती राहील ना, आहे की नाही. मग गुणी कोण इथं, ईश्वर. मग शक्ती कोण आहे, ईश्वराची इच्छा. मग ईश्वराची इच्छा रूप जी शक्ती, तो गुण आहे, इच्छा गुण आहे. आणि तो कुठं राहील, ईश्वराच्या ठिकाणी. मग शक्तीवाला कोण झाला, ईश्वर. आणि तर काय म्हणलं तुम्ही, शक्तम पदम. शक्तीवाला जो आहे त्याला म्हणायचं पद. हे कसं काय बुवा, कळलं की नाही. तर ध्यान द्या. तर ईश्वराचा इच्छा, ईश्वराची इच्छा अर्थात ईश्वराचा संकेत ही शक्ती आहे, बरोबर. पण ती शक्ती समवाय संबंधाने राहते ईश्वराच्या ठिकाणी. कुठं जी, समवाय संबंधाने कुठं राहते, कारण गुणगुणीचा काय असतो, बरोबर. पण तीच शक्ती काय हो, विषयता संबंधाने कुठं राहते, पंक्ती पहा. साएव शक्ती इत्यर्थ. शक्ती निरूपकत्वम एव पदे शक्तत्वम विषयता संबंधेन शक्त्याश्रयत्वम शक्यत्वम. ध्यान द्या. आता ती शक्ती तीन ठिकाणी राहते. ईश्वराची इच्छारूप जी शक्ती आहे ती तीन ठिकाणी, समवाय संबंधाने कुठे, ईश्वराच्या ठिकाणी, बरोबर. परंतु निरूपकता संबंधाने राहते पदाच्या ठिकाणी. त्या शक्तीचा निरूपक कोण आहे, पद आहे की नाही. अमुक पदापासून अमुक अर्थाचा बोध व्हावा असा आहे की नाही. निरूपक कोण झाला, पद. ती शक्तीचा द्योतक, शक्ती दाखवणारा कोण आहे, पद. म्हणून निरूपक कोण झाला, पद. निरूपकता संबंधाने तीच शक्ती कुठं आहे, पदाच्या ठिकाणी. आणि झाला शक्तीवाला पद. शक्तम निरूपकता संबंधाने शक्तीवाला जो, त्याला म्हणायचं काय, पद, बरोबर. तीच शक्ती आता, त्या शक्तीचा विषय कोण आहे, घटपट आदी. तर घटपट विषय आहे. मग ती शक्ती विषयता संबंधाने कुठं राहते, घटाधिकाच्या ठिकाणी राहते. मग शक्ती तीन ठिकाणी राहिली की नाही, समवाय संबंधाने, निरूपकता संबंधाने पदाच्या ठिकाणी, आणि विषयता संबंधाने विषयाच्या ठिकाणी, बरोबर आहे की नाही. मग विषयता संबंधाने शक्ती जिथं राहते त्याला म्हणायचं शक्य. शक्य, शक्यार्थ, वाच्यार्थ, बरोबर. तर घट काय आहे, शक्य. का की विषयता संबंधाने त्याच्या ठिकाणी काय आहे, शक्य. घट पद हे काय आहे, शक्त पद आहे. कारण निरूपकता संबंधाने शक्ती कुठं आहे, पदाच्या ठिकाणी. लक्षात आलं. पंक्ती पहा. ईश्वर संकेत नाम ईश्वर इच्छा, बरोबर. साएव शक्ती इत्यर्थ. त्याला शक्ती असं. शक्ती निरूपकत्वम एव पदे शक्तत्वम, है की नाही. शक्तीचा निरूपक कोण आहे, पद आहे. म्हणजेच निरूपकता संबंधेन शक्त्याश्रयत्वम पदत्वम. निरूपकता संबंधाने शक्ती जिथं राहते त्याला म्हणायचं काय, पद.
शक्ती निरूपकत्वम एव पदे शक्तत्वम. बर पुढे विषयता संबंधेन शक्त्याश्रयत्वम शक्यत्वम. विषयता संबंधाने जो शक्तीचा आश्रय आहे कोण घटपटादी वस्तू म्हणून तो काय झाला घटपटादी वस्तू शक्य. ठीक आहे. विषयता संबंधेन शक्त्याश्रयत्वम शक्यत्वम. लागलंजी. चला वृत्ती दोन प्रकारे सांगितली होती पदाची. एक शक्तिवृत्ती एक लक्षणवृत्ती. शक्तिवृत्तीचं विवेचन झालं. आता दुसरी काय आहे लक्षणावृत्ती आहे की नाही. आता लक्षणा म्हणजे काय तिचे भेद किती आहे त्याचे उदाहरण काय काय आहे या साऱ्या गोष्टीचा विचार आपल्याला करायचा आहे पण उद्या करायचा आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.